तर सुप्रभात, नमस्कार मित्रांनो. सकाळच्या वाजल्यात बघा 8:30. सूर्याची किरण पाक गाडीत आली बघा. दिसली का? तर मित्रांनो, रात्री आलोय 2 वाजता एका कंपनीतनं. काय कंपनीचं नाव? महावीर महावीर म्हणून कंपनी आहे. आपलं ते हे नसतं का, चहाचं ते थर्मास, ते भरलेलं आहे गाडीत. अमेझॉनचा माल आहे. तर रात्री मग येऊन थांबलो इथंच. जेवण बनवलेलं होतं. साधंच जेवण. कारण असं झालं त्यामुळं काय झालंय, इकडं अडकल्यामुळं ही लाईन एवढी बेकार आहे ना भंगार. भंगारासाठी म्हणतो, कोणत्याही कामाला नावं ठेवू नये. हा अडकतो असा भंगार ना माणूस अडकला म्हणजे. एखादा माणूस मेलं तर तिथं जाता येत नाही. तर माझा सक्का चुलत मामा एक्सपायर झाला मुंबईला. मुंबईवरून डेड बॉडी गावाला आली. आज तिसरा आहे. तरी मी जाऊ शकत नाही. बिचाऱ्याची पोरग लग्नाला आलेलं आहे, पोरगी लग्नाला आलेली आहे. बायको, आई म्हातारी, आई जवळ त्या मामाचं वय असेल माझ्या अंदाजानं माझं समजा, माझं आता माझं 35 आहे म्हणल्यानंतर त्या मामाचं कमीत कमी असेल 50-55 असेल मामाचं वय त्या. तर मित्रांनो, कसं झालंय, मामा पण काय आयदा झाला होता. म्हणजे कसं झाला होता विषय त्यांचा, पहिली थप्पी पडली होती पायावर. पाय फ्रॅक्चर झाला होता. त्या फ्रॅक्चर पायामुळे परत त्यांना काही कामच करता येईना झालं. म्हणलं काम करता म्हणजे त्यांनी तसं रेटलं बरेच दिवस. तर पोरगा कुठं 10-20 हजार रुपये कमवायला लागला. खोल्यांचं काहीतरी 7-8 हजार रुपये भाडे येत होतं. त्याच्यातच आपलं त्यांचं चाललं होतं. ते आणि कामावर जात नव्हते. 2-3-4 वर्ष झालं. एका जागेवर बसून असल्यामुळं वजन फार वाढलं हो. जास्त वजन वाढलं काय कामाचं नाही. असं ते उंचीपेक्षा ते काय झालं, ते पिल्लरपेक्षा स्लॅबचं वजन जास्त वाढलं का नाही, ते बिमाऱ्याला जेवता जेवता अटॅक आला. तो बिचारा एवढा चांगला होता ना, तुम्हाला सांगतो. 900 मीटर जर असलं का नाही आपण, 900 मीटर, घर साधं 2 खानाचं होतं त्यांचं पहिलं सुरुवातीचं वाटून आलेलं. त्या 2 खानाच्या घरात सोफ्यात जेवायला बसला. सोफा असायचं आतमध्ये, असायचं घर, बाहेर सोफा असायचा. 100 मीटर वरून येत असलं का नाही चालत, तिथनं कोण होणार हे जेवायला. एवढा दिलदार मनाचा राजा होता. नाही हो, चांगली माणसं देव लगेच उचलतं. ज्याचं कर्म चांगलं आहे ना, त्याला म्हणतात चल माझ्यावर. आता माझे तर, आता मामाचं 55 वय होतं. मरायचं वय नव्हतं. 55 म्हणजे मरायचं वय नाही. वय किती मरायला वय किती पाहिजे? 75च्या पुढे मेलं तर ठीक आहे. आता ते ती झालं, आमच्या आजींना झालं. अर्ध्या तासात सोडली हो. अजून ते पोराचं नीटनेटकं बघायचं होतं, पोरींचं नीटनेटकं बघायचं होतं. तिच्या नशिबात होतं माझं लग्न. माझं लग्न बघून बिचारी वारली मला वाटतं. माझं लग्न झाल्यानंतर वारले. 10 वर्ष झालं असेल आजी वारलेलं. आता मग ते हे झालं, मामाचं असं झालं. कसं आहे, अवघड आहे. मग आता जायचं आपल्याला. ब्लॉग लयच मोठा होतोय. जायचं आता, उठलोय. चंदूशेठच्या हॉटेलवरती जायचं. बघू त्यांच्याकडे बाईट देतात का पुढच्या बारीने आल्यावर. बाईट जर देत असतील तर घेऊ बाईट त्यांची, विचारू त्यांना बाईट देतील का म्हणून कुमार शेठ. बघू आता, जायचं चहा प्यायला. तर मित्रांनो, तुम्ही कसं काय, कसं आहे मित्रांनो, जोपर्यंत माणूस जिवंत आहे ना, आपले वडील असतील, मामा असेल, आजोबा असतील, आजी असेल, चुलता असेल, आपलं आजी आजोबा आई वडील, त्यांना जिवंत आहे तोपर्यंत
भेटा, बोला, मन मोकळं करा. मेल्यानंतर काय नाही हो. तो मामा होता ना, एवढा दिलदार माणूस होता ना माझा मामा तो. मी मामाला मागितलं होतं 20,000 रुपये. मामा म्हणलं माझ्याकडे पैसे नाहीत बाळा, एक 5,000 रुपये घेऊन जा. तुझ्याकडे येत तर तेव्हा तुम्हाला दे, नाही तर नाही दिले तर चालतील. असा एवढा दिलदार मामा होता. त्या मामाचं काम पण झालं होतं, म्हणजे काम पण चालू असायची आणि त्याला खर्च असतो. घर बांधलेलं होतं गावाला. पण जोपर्यंत आहेत ना माणसं, तोपर्यंत त्यांना भेटलं ही पाहिजेच. तर मला भेटीसाठी जावं लागेल. पण आता असं एवढे ओरडणार आहे ना, इकडे अडकल्यामुळे मी नाही जाऊ शकलो. तर मी माफी मागतो. बघा आता, जाऊया आपण चंद्रशेठच्या इथे चहा प्यायला. तर मित्रांनो, का पाठीमाग आपली गाडी आहे. ऊन आलंय, पाक डोक्यावर 9 वाजले त्या. रात्री 1 वाजले ना झोपायला. बघा यांनी झाड आणली ती दिसली हो. दिसली झाड आहे, इंग्लिश झाड आहे ती. तर जाऊया आपण चहा घ्यायला. कोण आहे का नाही, चंद्रशेठ इथं बसलेत. हॉटेलचं मालक आहे ते बसलेत बहुतेक. हा आहे ते चंद्रशेठ. चहा दे.